हॅलो फ्रेंड्स, मग काय मजेत आहात ना सगळे? सुट्ट्या चालू झालेल्या आहेत. आता आलू ग्रिल सँडविच करूया. त्यासाठी 4 बटाटे शिजवून घेतलेले आहेत. आता त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. सगळे स्मॅश करून घेतलेले आहेत. त्यात 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. लहान मुले असतील तर बघून तिखट घालावे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. टेस्ट येण्यासाठी चाट मसाला घालायचा आहे 1 चमचा. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता स्टफिंग तयार आहे. 2 ब्रेड घेतलेले आहेत. एका ब्रेडला असं स्टफिंग लावून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे. चांगलं स्प्रेड करून घेतलंय. आता मुलांचं आवडतं मायोनीज घालायचं आहे. ते पण चांगलं पसरून घ्यायचं आहे. ते पण सगळीकडे स्प्रेड करून घेतलंय. आता ओरिगॅनो घालायचं आहे. आता यावर कांदा आणि टमाट्याचे पातळ स्लाइस करून ठेवलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. यामुळे पण टेस्टला छान लागतं. आता चीज, मुलांचं आवडतं चीज भरपूर असं किसून घ्यायचं आहे. आपण दुसरा एक ब्रेड ठेवलाय ना साईडला, तो त्यावर दाबून घ्यायचा आहे. आता वरून तूप लावायचं आहे. तूप पण पसरून घ्यायचं आहे, त्यामुळे ब्राउनिंग चांगली येते. आता हे आपण सँडविच मशीनमध्ये करणार आहोत. त्यासाठी दोन्ही मी तयार केलेले आहेत तिथं सँडविच, ते पण घालून ठेवायचे आहेत. 10 मिनिटातच आपलं सँडविच तयार होतं. झाकून ठेवायचं आहे. बघा 10 मिनिटातच सँडविच तयार झालेलं आहे. मस्त इथं आपलं ग्रिल सँडविच तयार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.